केलं तर मला झोप नाही येत. तू कर तुझं काम. वाह, नाही सगळ्यांनी याची स्वतः प्लॅन बनवते आणि स्वतः झोपून जाते. एक सेकंड, ही इथे झोपली तशी तिथे ती वॉर्डन झोपली असेल तर त्या गावच्यावर लक्ष कोण ठेवतंय मग? ग्रॅनी आजीला उठवावंच लागेल. ग्रॅनी आजी, ग्रॅनी आजी, गॉड कशी उठेल ही? ग्रॅनी आजी, ग्रॅनी आजी. वॉर्डन, वॉर्डन नाही, वॉर्डन. आणि काय मी वॉर्डन कसली? जागे जागे, मी जा. काय हे? काय मूर्ख कुठली का, काय केलंस तू हे? अगं माझ्यावर काय चिडते तू? स्वतः इथे चुकली, मी तुझ्यावर चिडायला पाहिजे. तुझा प्लॅन आहे ना हा त्या गावच्यावर लक्ष ठेवण्याचा, आणि स्वतः झोपून गेली. ती वॉर्डन तिथे जागी आहे की नाही ते बघ. आणि बरं केलं ना मी उठवलं तुला. पाणी होतायची काय गरज होती? विचार तिला. तिथे कळ ती पण तिथे झोपली. हॅलो. हा वॉर्डन काय झोपलात काय? मी वाट बघते तुमच्या फोनची इथे जागी राहून. काय करतायत काय? काही नाही मॅडम, अजून त्या जाग्याच आहेत, अभ्यास करत बसल्या असतील. अजून झोपल्या नाही आहेत त्या? ठीक आहे, त्यांच्यावर नीट लक्ष ठेवून राहायचं, कळलं ना? लक्ष इकडे तिकडे कुठेही होता कामा नये, आणि झोपा अजिबात काढायच्या नाहीत. मी स्वतः जागी आहे, फोनची वाट बघतेय मी. हो. जागी आहे, कळलं? ए निंगे, अगं काय काय करायलास काय? ग काय नाही, मला जागा राहायचं की नाही, मग मला असं करावं लागेल. निंगे काय डोसकर पडलेस काय? या इकडे. बसा. बोला, काय काम आहे? माझ्या आणि माझ्या बायकोच्या फोटोवरून माझी मुलगी कशी दिसत असेल याचं स्केच बनवायचं आहे. कशासाठी? हरवली कधी? ते नंतर सांगते. मला फक्त हे सांगा की तुम्हाला हे जमेल की नाही जमणार? वेळ लागेल. मला 3-4 स्केचेस काढावे लागतील. म्हणजे ती मुलगी तिच्या आईसारखी दिसत असेल तर तिचा चेहरा कसा असेल, तिच्या बापासारखी दिसत असेल तर तिचा चेहरा कसा असेल, या सगळ्या शक्यतांचा विचार करून मला 3-4 स्केचेस काढावे लागतील. त्यासाठी मला वेळ लागेल. हो हो, तुमचा जो वेळ तुम्हाला हवाय तो घ्या तुम्ही, पण आमचं हे काम करा. काम होईल, पण माझी जी फी आहे. तुम्ही त्याची अजिबात चिंता करू नका. म्हणजे तुमची जी काही फी असेल ना ती देऊ आम्ही. हा राजन, फोटो दाखव ना त्याला. ठीक आहे, होईल तुमचं काम. मग निघू आम्ही. थँक्यू. राजन, काय वाटतं तुला याच्याबद्दल? आई, आपण एवढे प्रयत्न करतोय, हा आणखी एक त्याचं स्केच आल्यावर कळेलच ना काय ते.
आजचा ग्राउंड रिपोर्ट तू खरोखरच छान बनवला होता सर. थँक्यू सर. नाही, मी तुला आत्ता अशासाठी बोलवलंय की उद्याच आपल्या कॉलेजमध्ये आपल्याला ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज करायचा आहे आणि GS म्हणून सगळी जबाबदारी तुझ्यावरती असणार. सर उद्या लगेच बरं हे तर पुढच्या महिन्यात होणार होतं ना हो? नाही, पण आता अन्नपूर्णा मॅडमनीच उद्याची तारीख सांगितल्यावरती काय करणार ना? आणि त्यांचं नेहमीच म्हणणं असतं की चांगल्या कामात उशीर करू नये. अहो सर होय, पर आता सगळ्यांच्याच परीक्षा आहे त्या म्हणूनच हे बघ, अन्नपूर्णा मॅडमचा आदेश तू नाकारणार आहेस का? तुला हे करावंच लागेल. GS म्हणून तुला तुझं कर्तव्य पार पाडावंच लागेल. हो सर, थोडं पुढे ढकललं असतं तर दोन्ही बी साधता आलं असतं ना हो? म्हणून मी बोलायलोय. मी बोलू का अन्नपूर्णा मॅडमशी? तुला काय म्हणायचं, मी खोटं बोलतोय? अहो नाही सर, असं मी काहीच म्हणत नाही. मला फक्त तेवढंच म्हणायचं की मी त्यातली रिक्वेस्ट करतो. म्हणजे काय आहे, पोरांच्या सगळ्यांच्या एक्झाम आहेत त्या आणि माझी बी आहे, त्यामुळे सगळ्यांनाच अभ्यास करायचा आहे. म्हणजे थोडं पुढे ढकलायला सांगितलं तर सगळंच मॅनेज होईल आणि अन्नपूर्णा आजी मला नाही म्हणणार नाही. हे बघ कमळी, तू तुझ्या GS पदाचा गैरवापर करतेस असं नाही वाटत आहे तुला? अरे अन्नपूर्णा मॅडमने मला सांगितलेलं आहे, अरे तू माझा ऐकत नाहीयेस. म्हणजे तू माझा अपमान करतेस, अन्नपूर्णा मॅडमचाही अपमान करतेस. अहो मी एवढंच म्हणतोय का परीक्षा आल्यात म्हणून हे बघ, मी तुला शेवटचं सांगतोय, तुला जर का हे जमणार नसेल तर तू GS पदाचा राजीनामा दे. मी बघतो काय करायचं ते. अरे GS पदाची जबाबदारी आणि अभ्यासाची जबाबदारी दोन्ही सांभाळणारी अनेक मुलं आहेत, कळलं? बघतो मी.